सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. राजश्री शाहू महाराजांची जयंती आणि त्या प्रित्यर्थ बहुजन संघटकनी आज शाहू महाराज आणि त्यांचं महिलाविषयक धोरण या विषयावर चर्चा करण्यासाठी मला निमंत्रित केलं. त्याबद्दल मी संपूर्ण बहुजन संघटक टीमचे सर्वप्रथम आभार व्यक्त करते. राहुल खांडेकर आणि सर्वजित आणि सर्व त्यांची टीम त्यांचे मी मनापासून आभार व्यक्त करते आणि अभिनंदन करते की ते वेगवेगळी वेगवेगळ्या विषयावर लोकांचं प्रबोधन करण्याचं काम सातत्यानं करत आहेत. या त्यांच्या उपक्रमासाठी मी त्यांचं अभिनंदन करते आणि आभार व्यक्त करते की त्यांनी अशा प्रकारचे उपक्रम समाजातल्या लोकांच्या प्रबोधनाच्या कामासाठी सुरू केलेले आहेत. बहुजन संघटक एक चांगला महाराष्ट्रातलाच नव्हे तर संपूर्ण भारतामध्ये वाहवा मिळत असलेला उपक्रम आहे आणि या उपक्रमामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभागी व्हावं, जेणेकरून जे कोणी वक्ते इथे निमंत्रित केल्या जातात त्या सर्वांना एक प्रकारे मनोबल मिळेल आणि नवीन काम करणाऱ्या लोकांची शक्ती वाढेल, बळ मिळेल. आजच्या विषयाच्या अनुषंगाने मला सुरुवात करताना मी सर्वप्रथम राजश्री शाहू महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करते आणि त्यांनी जे काही कार्य महिलांच्या संदर्भात केलेलं आहे त्या संदर्भामध्ये मी माझे विचार व्यक्त करण्याचा प्रयत्न करते. मी सुरुवातीलाच सांगेल की राजश्री शाहू महाराजांचे अनेक पैलू आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे एक सहकारी आणि त्यांच्या अनेक उपक्रमांना उचलून धरणारा हा महान लोकनेता आणि या महान लोकनेत्यांनी जी काही चांगली कामं केलेली आहेत त्या चांगल्या कामांचा उहापोह आजच्या विषयाच्या अनुषंगाने करायचा आहे. तेव्हा सगळ्यात पहिले जर राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये मला बोलायचं असेल तर मी असं सांगेल की स्त्रियांच्या शिक्षणाचा प्रसार झाला पाहिजे, प्रचार झाला पाहिजे आणि स्त्रियांनी मोठ्या प्रमाणात शिक्षण घेतलं पाहिजे. यासाठी शाहू महाराजांनी राजाज्ञा काढली आणि राजाज्ञा काढणारा हा पहिला राजश्री आहे आणि अशा पहिल्या राजश्रीला आपण अभिवादन केलं पाहिजे. जसं चौथे शाहू अर्थात राजश्री शाहू महाराज चौथे शाहू महाराज आहेत आणि कोल्हापूर संस्थानचे ते छत्रपती होते. सामाजिक क्रांतीचे अग्रदूत, सर्वसामान्य बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवे जीवन देणारे आरक्षणाचे प्रणेते. शाहू महाराजांनी बहुजन समाजात शिक्षण प्रसार करण्यावर भर दिलेलाच आहे. त्यांनी कोल्हापूर संस्थानात प्राथमिक शिक्षण सक्तीचं आणि मोफत केलं. स्त्री शिक्षणाचा प्रसार व्हावा म्हणून त्यांनी राजाज्ञा काढली. मी सुरुवातीला सांगितलं अस्पृश्यता नष्ट करण्याच्या दृष्टीने त्यांनी इसवी सन 1919 साली सवर्ण आणि अस्पृश्यांच्या वेगळ्या शाळा भरवण्याची जी पद्धत होती ती बंद केली. जातीभेद दूर करण्यासाठी त्यांनी आपल्या राज्यात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा केला. इसवी सन 1917 साली त्यांनी पुनर्विवाहाचा कायदा करून विधवा विवाहाला कायदेशीर मान्यता मिळवून दिली. शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विविंग मिल, शाहूपुरी व्यापार पेठ, शेतकऱ्यांची सहकारी संस्था, शेती तंत्रज्ञानाच्या संशोधनासाठी किंग एडवर्ड ॲग्रिकल्चर इन्स्टिट्यूट इत्यादी संस्था कोल्हापुरामध्ये स्थापन केल्या आणि त्यामध्ये त्यांचा प्रमुख वाटा होता. राधानगरी धरणाची उभारणी असेल, शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध करून देणं असेल, अशा उपक्रमातूनही त्यांनी कृषी विकासाकडे लक्ष पुरवलेलं आहे. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या शिक्षणासाठी आणि मूकनायक वृत्तपत्रासाठी सहकार्य केलेलं आहे. त्यांनी चित्रकार आबालाल रहिमान यांच्यासारख्या कलावंतांना राजाश्रय देऊन प्रोत्साहन दिलेलं आहे. स्वातंत्र्यापूर्वी कैक वर्ष आधी समता, बंधुता, धर्मनिरपेक्षता, सर्व घटकांना विकासाची समान संधी तत्त्व राजश्री शाहू महाराजांनी करवीर संस्थामध्ये अंमलात आणलं. म्हणून त्यांना देशभरात महाराजांचे महाराज असा गौरव केला जातो. शाहू महाराजांना राजश्री ही उपाधी कानपूरच्या
कुर्मी क्षत्रिय समाजानं दिलेली आहे. राजश्री शाहू महाराजांचा राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, औद्योगिक, सांस्कृतिक आणि कृषी सिंचन या सर्व क्षेत्रातील कार्याचा दूरगामी परिणाम केवळ कोल्हापूर परिसरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रावर झालेला स्पष्टपणे जाणवतो. कोल्हापूर संस्थानचे राजे असूनही त्यांनी लोकशाही पद्धतीने राज्यकारभार केला. डॉक्टर आंबेडकरांनी सामाजिक लोकशाहीचे आधारस्तंभ अशा समर्पक शब्दामध्ये राजश्री शाहू महाराजांचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी 1902 क्रांतीचा जाहीरनामा काढला आणि त्यात त्यांनी मागासलेल्या वर्गांना 50% आरक्षण आणि राखीव जागा देण्याचा हुकूम केला. राखीव जागांचं धोरण अंमलात आणणारे राजश्री शाहू महाराज हे भारतातले पहिले राज्यकर्ते आहेत. ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे आपल्या सगळ्यांसाठी. आणि अशा शाहू महाराजांनी महिलांची धोरणं महिलांच्या धोरणाविषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. तर आपण सुरुवातीपासून राजश्री शाहू महाराजांच्या संदर्भामध्ये चर्चा करत असताना आपण थोडक्यात गोषवारा घेतलेला आहे. छत्रपती शाहू महाराज म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी रयतेच्या कल्याणाकरता निर्माण केलेल्या स्वराज्याचे वैचारिक आणि कर्तृत्ववान शेवटचे वारसदार. शिवाजी महाराजांनी स्त्रीची बेअब्रू करणाऱ्या रांझाच्या पाटलाचे हात डोळे कलाम केलेत. कल्याणच्या मुस्लिम सरदाराच्या सुनेला आई संबोधून आदरातिथ्य करून सन्मानाने पाठवणी केली. सावित्रीबाई गायकवाडांचे जिंकलेले राज्य परत केलं आणि सावित्रीबाईंना बहिणीचा दर्जा दिला. स्वराज्याचे युवराज आणि दुसरे छत्रपती संभाजी महाराजांनी सुद्धा शिवाजी महाराजांच्या आदर्शाचा अवलंब स्त्रियांच्या बाबतीत केलेला आपल्याला दिसतो. स्त्रियांना न्याय देणाऱ्या स्वराज्याच्या गादीचं छत्रपती होताना शाहू महाराजांसमोर असा एक नैतिक वारसा होता. तो वारसा यथार्थपणे पार पाडण्याचं काम शाहू महाराजांनी केलेलं आहे. हजारो वर्षापासून भारताची संस्कृती पुरुषप्रधान, स्त्रीला कायम दुय्यम दर्जा देण्याची वागणूक, वर्णाश्रमातून स्त्री ही कोणत्याही वर्णातील, मग ती ब्राह्मण असेल, क्षत्रिय असेल, वैश्य असेल, शूद्र असेल, नियम आणि रूढी तिच्यावर लादण्यात आले होते. जसे सती जाणं, केशवपन, विधवा, पुनर्विवाह, शिक्षणबंदी असे अनेक स्त्रीच्या म्हणजे संदर्भामध्ये जणू जगण्याचा हक्कच तिला इथल्या व्यवस्थेनं हिसकावून घेतला होता. महाराजांच्या आधी स्त्रियांवर होणाऱ्या अत्याचाराला वाचा फोडण्याचं काम अनेक सुधारकांनी केलेलं आहे. त्यात अग्रक्रमाने क्रांतिबा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांची नावं आपल्याला घ्यावी लागेल. शाहू महाराजांना जसा स्वराज्याचा वारसा लाभला होता तसाच परिवर्तनवादी विचाराचा वारसा महात्मा फुल्यांकडून मिळाला. स्वराज्य आणि सत्यशोधक विचाराची सांगड घालून महाराजांनी कोल्हापूर संस्थानात स्त्री शिक्षण संदर्भामध्ये बरोबरीचा आणि तिच्या नैसर्गिक हक्काचं संरक्षण करणारे कायदे बनवून ते अंमलात आणून स्त्रियांवर होणारे अत्याचार थांबविण्याचे काम भारताच्या या आधुनिक महापुरुषानं केलेलं आहे. सर्वात प्रथम आपण शिक्षणाच्या संदर्भातल्या कायद्याकडे बघितलं तर महाराजांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात घरातून केलेली आपल्याला दिसते. त्यांनी स्वतःच्या सुनेला उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहन दिलं. मुलींच्या शिक्षणाची जी फी माफ करण्याचं धोरण अवलंबलं. संस्थानातील मुलींच्या शिक्षणाची व्यवस्था पाहण्यासाठी रखमाबाई केळवकर यांची स्त्री शिक्षणाधिकारी म्हणून नेमणूक केली. मुलींच्या शिक्षणाकरिता भुदरगड आणि इतर भागात स्वतंत्र शाळा स्थापन केल्या होत्या. मुलींच्या शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी ₹40च्या अशा याच शिष्यवृत्त्या 4थ्या वर्गात सर्वाधिक गुण घेणाऱ्या विद्यार्थिनीला देण्यात येत होत्या. मुलींनी शिक्षण घ्यावं म्हणून राजाराम कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलींना उच्च शिक्षण मोफत केलं. खऱ्या अर्थानं शिक्षणाच्या बाबतीत महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेंचा वारसा चालवणारा व्यक्ती म्हणजे छत्रपती राजश्री शाहू महाराज. अनेक वर्षापासून मराठा सेवा संघाच्या द्वारे उच्च शिक्षण माफ करावे अशी मागणी केल्या जात होती.
पण उद्योगपत्यांचे हजारो करोडोचे कर्ज माफ करणाऱ्या सरकारला ही मागणी दिसली नाही. त्यानंतर आंतरजातीय विवाह कायदा 1917ला सरदार वल्लभभाई पटेलांचे बंधू विठ्ठलभाई पटेल यांनी मंत्रिमंडळात आंतरजातीय विवाहास मान्यता देणारा कायदा मांडला. या कायद्याला पुरीच्या शंकराचार्य यांनी अनेक धार्मिक नेत्यांबरोबरच राष्ट्रीय पातळीवर मोठे नाव असलेले बाळ गंगाधर टिळक यांनी पटेलाच्या कायद्याला विरोध केला होता. शाहू महाराजांनी पटेलांची पाठराखण करत जाहीर पाठिंबा तर दिलाच, परंतु कोल्हापूर संस्थानात आंतरजातीय विवाहाला मान्यता देणारा कायदा जुलै 1919मध्ये तयार केला. हा कायदा महाराजांनी 2 भागात केलेला आहे. पहिल्या भागात या कायद्याअंतर्गत पुरुषांच्या लग्नाची वय ही 18 वर्ष तर स्त्रीचं वय 14 वर्ष असा नियम घातला. इंग्रजांनी संमती वयाचा जो कायदा बनवला होता त्यात मुलींची संतती म्हणजे मुलं जन्माला घालण्याचं वय शारीरिक 10 वर्षाऐवजी 12 वर्ष करण्यात आली होती. या कायद्याला सुद्धा बाळ गंगाधर टिळक यांनी विरोध केला होता. इंग्रजांच्या कायद्याचा विचार करता शाहू महाराजांचा जो कायदा आहे खूप पुरोगामी होता. मी या संदर्भामध्ये स्त्रियांना असं सांगेल, आपण सर्व स्त्रियांनी आपले विरोधक कोण आणि आपले समर्थक कोण हे या निमित्ताने जाणून घ्यायला पाहिजे. दुसऱ्या भागामध्ये धर्मीय मनुष्याशी स्त्रीला विवाह करण्याची जी मुभा देणारा कायदा आहे, यात वारसा हक्काचा सुद्धा अधिकार देण्यात आलेला आहे. त्यानंतर घटस्फोटासंबंधी कायदा आहे. त्या काळात घटस्फोटासंबंधीचे जात पंचायतीचे कायदे होते, परंतु ते पुरुषांना अनुकूल होते. घटस्फोटासंबंधी निर्णय देताना स्त्रीवर अन्याय होत असे. घटस्फोटासंदर्भात स्त्रियांना न्याय मिळावा म्हणून 2 ऑगस्ट 1919 रोजी कोल्हापूरचे काडी मोडण्याचे नियम असा कायदा केला. या कायद्यात स्त्री हक्काचं संरक्षण आणि स्त्रीला पोटगी देण्याची तरतूद करण्यात आली होती. जानेवारी 1920मध्ये वारसा हक्काचा कायदा दुरुस्ती करत घटस्फोटानंतर मुलांना मात्र जन्म दिलेल्या बापाच्या संपत्तीत वारसा हक्क देण्याचा नियम केला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून जे हक्क दिलेत त्याची पायाभरणी शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानात केली होती. पुढचा कायदा विधवा पुनर्विवाहाचा कायदा आहे. बालविवाहाची प्रथा असताना मुलींच्या तुलनेत पुरुष वयाने अधिक मोठा असायचा. त्यामुळे बऱ्याचदा कमी वयात विधवेचं जीवन जगावं लागत असे. धर्मानं पुरुषांना कितीही लग्न करता येत होती, पण स्त्रीला मात्र पुनर्विवाह नाकारण्यात आला होता. शाहू महाराजांनी या सर्व धार्मिक रूढी परंपरा नाकारत स्त्रीला जन्मानं जगता यावं, सन्मानानं जगता यावं, तिच्याही भावभावनांचा सन्मान व्हावा म्हणून 1917 साली विधवा पुनर्विवाह कायदा केला. स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यात प्रतिबंध करणारा कायदा सर्वच धर्मियांच्या कुटुंबात स्त्रीचा वेगवेगळ्या प्रकारे छळ केला जायचा आजही काही प्रमाणात सुरूच आहे. या छळाला प्रतिबंध घालण्याकरता जुलै 1919मध्ये स्त्रियांना क्रूरपणे वागविण्यात प्रतिबंध करणारा कायदा केला. या कायद्यात इतर तरतुदीप्रमाणे गुन्हेगाराला 6 महिन्यापर्यंत कैद आणि 200 रुपये दंड अशा शिक्षेची तरतूद केली होती. देवदासी किंवा जोगत्या मुरळ्या याच्या संदर्भात प्रतिबंध करणारा कायदा हिंदू धर्मातील देवांना मुली वाहण्याची जी वाईट प्रथा म्हणजे देवदासी प्रथा, धर्माचा हा अत्यंत वाईट स्वरूप होतं. परंतु संस्थानातील देवदासी प्रथा बंद करण्याकरता 17 जानेवारी 1920ला देवदासी प्रतिबंध कायदा केला. छत्रपती शाहू महाराजांनी कोल्हापूर संस्थानात केलेले कायदे 100 वर्षापूर्वी शाहू महाराज स्त्रियांच्या उद्धाराचा विचार करून थांबले नाहीत, तर कायदे करून ते अंमलात सुद्धा आणले.
आम्ही निवडून दिलेले सरकारसुद्धा स्त्रियांच्या संरक्षणाबाबतीत जेवढी दक्ष दिसत नाही तेवढे दक्ष शाहू महाराज होते. आजच्या सुशिक्षित स्त्रिया जे वैभव उपभोगत आहे त्यामध्ये शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं योगदान अत्यंत महत्त्वाचं आहे. ज्या स्त्रिया आज वैभवलक्ष्मीसारखं पारायण करतात, कर्मकांडामध्ये गुंतलेल्या आहे, वडाच्या झाडाला फेऱ्या मारतात, परंतु महाराजांच्या विचाराचा स्वीकार करताना दिसत नाही. कुठेही त्यांच्या वैचारिकतेमध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा प्रभाव दिसत नाही. या विचारापासून त्या दूर गेलेल्या आपल्याला दिसतात. ह्या महापुरुषांच्या चरित्राचं वाचन करताना त्या कधीही आढळत नाही आणि ज्या आहेत त्यांची संख्या अत्यंत मोजकी आहे. हे आमच्या शिक्षणाचं फलित आहे असं आम्ही समजायचं का? आज जे काही आम्ही आहोत त्याचं सर्व श्रेय हे राजश्री शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या कार्याला जातं. त्यांनी जे काही आमच्यासाठी करून ठेवलेलं आहे त्यामध्ये सातत्यानं आम्हाला हा विचार करावा लागेल की आम्ही त्याचे उत्तराही कसे होऊ. आम्ही या संदर्भामध्ये आमच्या महापुरुषांचं आचरण आमच्या रोजच्या जीवनामध्ये कोणत्या पद्धतीनं करणार आहोत हे आम्ही बघितलं पाहिजे आणि त्या संदर्भामध्ये आम्हाला विचारपूर्वक रोजच्या जीवनामध्ये निर्णय घ्यावे लागतील आणि ते निर्णय घेण्यासाठी आम्ही कुठल्या पद्धतीनं आमच्या जगण्याचं ठरवतो आहोत ते सुद्धा आम्हाला करावं लागेल. आणि या सर्वांच्या संदर्भामध्ये जे काही आमच्या महापुरुषांनी आमच्यासाठी केलं, आम्ही त्यांच्या संदर्भामध्ये काय विचार करतो, आमच्या आचरणात आमच्या महापुरुषांचे विचार कुठे आहेत याचासुद्धा आम्हाला विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हे आम्ही जर करत नसू तर भविष्यात आम्ही आमच्या महापुरुषांच्या संदर्भामध्ये बेईमानी केल्यासारखं होईल असं मला वाटते. या संदर्भामध्ये अनेकदा आपण जेव्हा विचार करतो तेव्हा स्त्री शिक्षण, मुलींच्या शिक्षणाचं वय, विधवा विवाह, आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह या सर्वच पातळीवर राजश्री शाहू महाराज असतील, महात्मा ज्योतिराव फुले असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या थोर योद्ध्यांचे, सुधारकांचे आम्हाला पाठबळ लाभलेले आहे. आधुनिक महाराष्ट्राची जडणघडण ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांनी झाली. शाहू महाराजांचं वेगळेपण म्हणजे राजा असूनही त्यांनी आपल्या राजदंडाचा वापर प्रत्येक घटकाला उन्नत करण्यासाठी केलेला आपल्याला दिसतो. महात्मा फुल्यांनी महाराष्ट्रात समतेची बीजं पेरली. त्यांनी शूद्रातील शूद्रांना, स्त्रियांना गुलामीच्या आणि अज्ञानाच्या अंधकारातून बाहेर काढण्याचं कार्य केलं. महात्मा फुलेंची ही परंपरा खंडित होऊ दिली नाही. शाहू महाराजांनी या कार्याला प्रभावित ठेवलं आणि या कार्यात नवीन स्वातंत्र्य चळवळीला प्रवाह त्यांनी या प्रवाहामध्ये मिसळला. ब्रिटिशांच्या मांडलिकत्वात राहून शाहू महाराजांनी केलेले कार्य संपूर्ण भारतामध्ये अभिनव असं कार्य होतं. शाहू महाराजांच्या काळातही समाजसुधारक होते, नाही असं नाही, पण शाहू महाराजांनी जे कार्य केलं हे मात्र समाजाच्या वरच्या स्तरातल्या सुधारणेचे जे कार्य होते ते कार्य हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल अशा पद्धतीने महाराजांनी केलेलं आपल्याला दिसतं. शाहू महाराजांनी 2 पातळ्यांवर स्त्रीमुक्तीचं कार्य केलेलं आहे. एक म्हणजे स्त्री शिक्षित झाली पाहिजे आणि दुसरीकडे स्त्रियांचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण झालं पाहिजे. यासाठी त्यांनी जे कायदे केले ते कायदे मी आताच आपल्यासमोर सांगितलेले आहे. शाहू महाराजांनी जे
स्त्रीमुक्तीचे कार्य 19व्या शतकाच्या सुरुवातीला आणि 20व्या शतकाच्या स्त्रीमुक्तीच्या प्रवेशद्वारावर केलेलं आहे, त्याला तोड नाही. शाहू महाराजांनी केलेलं स्त्रीमुक्तीचं कार्य हे जागतिक दर्जाचं आहे. स्त्रीवाद, मार्क्सवादी स्त्रीवाद, जहालवादी स्त्रीवाद आणि समाजवादी स्त्रीवाद अशी मांडणी केली होती. त्यावेळी शाहू महाराजांचे स्त्रीमुक्तीचे कार्य हे उदारमतवादी स्त्रीवादामध्ये बसणारे होते. भारतीय स्तरावर जर आपण पाहिलं तर 3 कालखंडामध्ये आपल्याला याचा विचार केला पाहिजे. आणि पहिला कालखंड हा जो आहे हा पुरुष सुधारकांनी त्या काळामध्ये जे दास्य विमोचनाचं कार्य केलेलं आहे. दुसऱ्या कालखंडामध्ये स्त्री स्वातंत्र्याचा कालखंड आहे आणि तिसरा हा स्त्री जागृतीचा कालखंड आहे. शाहू महाराजांचा कार्य हे पहिल्या कालखंडामध्ये बसणार आहे. आणि त्या दृष्टीने जर आपण विचार केला तर भारत स्वतंत्र होण्यापूर्वी भारतीय समाजात एक उतरंड होती. त्यामध्ये उच्चवर्णीय हा इंग्रजांच्या गुलामगिरीतून स्वतंत्र होऊ इच्छित होता, मात्र खालच्या वर्गातील लोकांना आपल्या अधीनस्थ ठेवू इच्छित होता. तसेच बहुजन वर्ग जो आहे उच्चवर्णीयांच्या गुलामीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत होता, मात्र आपल्या घरातील स्त्रियांना गुलाम ठेवू इच्छित होता. ही उतरंड लक्षात घेऊन शाहू महाराजांनी स्त्रियांना शिक्षित करण्याचा हा त्यांच्या कारभारातील एक महत्त्वाचा भाग मानला. आणि शाहू महाराजांनी त्या काळामध्ये प्राथमिक शिक्षण सक्तीचं केलं आणि तो कायदा स्वतःच्या संस्थानामध्ये पहिल्यांदा लागू केला. यासाठी त्यांनी आपल्या खजिन्यातील 1,00,000 रुपये खर्च केले आणि ज्यामध्ये स्त्री शिक्षण अंतर्भूत होतं. तत्कालीन ब्रिटिश सरकारनं मुंबई इलाक्याच्या म्हणजे ज्यामध्ये मुंबई इलाक्यामध्ये सिंध, गुजरात, कर्नाटक मिळून जो भाग होता, येथील लोकांच्या शिक्षणासाठी 1,00,000 रुपयावरून कमी खर्च करत होते. मुली, प्रौढ आणि महिलांसाठी नवे नवे उपक्रम त्यांनी केले. 1997मध्ये कोल्हापुरात 24 शाळा आणि विद्यार्थ्यांची संख्या 1,296 इतकी होती. शाहू महाराजांच्या कार्याच्या परिणामामुळे या 1921मध्ये 24 शाळांची संख्या वाढून ती 420 इतकी झाली आणि 22,000 विद्यार्थी शिक्षण घेऊ लागले. पुढे शाहू महाराजांनी शिक्षणासाठी असलेली 1,00,000ची तरतूद वाढवून 3,00,000 रुपये केली. या सर्वांचा सकारात्मक परिणाम स्त्री शिक्षणावर झालेला आपल्याला दिसून येतो. शाहू महाराजांनी केवळ शहरी भागातच नव्हे तर डोंगरी भागात, मागास भागात, ग्रामीण भागात मुलींच्या शाळा सुरू केल्या. त्या काळातील मतभेद हे जातीभेद ओळखून मग त्यांनी जातनिहाय मुलामुलींसाठी शाळा सुरू केल्या. मुलींच्या शिक्षणाची प्रगती व्हावी आणि त्यासाठी अभिनव उपक्रम राबविले गेले पाहिजे. त्यामध्ये मुलींच्या शाळेची संख्या वाढवली. शिक्षकांना म्हणजे जे शिक्षक चांगलं शिकवत असतील त्यांना बक्षीस द्यायला सुरुवात केली. आणि शिक्षणाच्या प्रौढ म्हणजे आजही शिक्षकांना बक्षीस पुरस्कार वगैरे मिळतात, पण किती टक्के शिक्षक हे प्रामाणिकपणे शिकवतात हा वेगळा संशोधनाचा विषय आहे. पण महाराजांनी प्रामाणिकपणे शिक्षक जे शिकवतात त्यांना बक्षीस देण्याची प्रथा त्यांच्या संस्थानामध्ये सुरू केली. स्त्रियांच्या प्रौढ शिक्षणासाठी शाहू महाराजांनी कार्य केलेलं आहे. 1919मध्ये शाहू महाराजांनी मागासवर्गीय स्त्रियांसाठी हुकूम काढला. ज्या हुकुमान्वये प्रौढ स्त्रियांना शिक्षण घ्यायचं असेल त्यांची राहण्याची, खाण्याची सर्व सोय राजवाड्यामध्ये मोफत केली होती आणि त्यांना कन्या होत्या अक्कासाहेब. त्यांच्या विवाहाच्या वेळी कोल्हापूरसह देशभरातील हुशार मुलींसाठी त्यांनी शिष्यवृत्ती सुरू केली. शाहू महाराजांनी मुलींच्या उच्च शिक्षणासाठी प्रयत्न केल्याचे दिसते. कोल्हापूरमध्ये फिमेल ट्रेनिंग स्कूल होतं. त्याच्या प्रमुख या युरोपीय महिला मिस लिटिल होत्या.
त्या जेव्हा सेवानिवृत्त झाल्या, रखमाबाई केळवकर या अत्यंत बुद्धिमान हुशार स्त्रीची त्यांनी नेमणूक केली. अल्बर्ट मेमोरियल संस्था काढून त्यातील स्वतंत्र स्त्रियांचा जो विभाग काढून त्यांनी प्रमुख पद स्त्रीला दिलेलं होतं. रखमाबाई केळवकर यांची कन्या कृष्णाबाई केळवकर यांना उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती दिली होती महाराजांनी. वैद्यकीय शिक्षणासाठी मुंबईच्या मेडिकल कॉलेजमध्ये त्यांना पाठवलं होतं. पुढे या कृष्णाबाईंना वैद्यकीय उच्च शिक्षणासाठी इंग्लंडला पाठवलं होतं. अंतरिकाबाई डेनियल बेकर या इंग्रजी बाईलाही त्यांनी उच्च शिक्षणासाठी पुण्याला पाठवलं होतं. स्त्रियांनी केवळ प्राथमिक शिक्षण घेऊन थांबू नये, तर उच्च शिक्षणही त्यांनी घ्यावं हे त्यांचं धोरण होतं. स्त्रियांच्या सर्वांगीण विकासासाठी जे काही प्रयत्न त्यांनी केले, त्या सर्वांगाने समृद्ध करता येईल, स्त्रियांना कशा पद्धतीने मानसिक विकसित करता येईल, त्यासाठी शाहू महाराजांनी अत्यंत विचारपूर्वक प्रयत्न केले. त्यांनी कार्यही केलं. त्यांच्या राजकीय सहभाग वाढवण्यासाठी सुद्धा स्त्रियांचा त्यांनी 1885मध्ये जेव्हा राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन होतं, या सभेसाठी आपले प्रतिनिधी म्हणून कृष्णाबाई केळवकर आणि द्वारकाबाई केळवकर या 2 महिलांना पाठवलं होतं. शाहू महाराजांनी स्त्री उद्धाराचा जो परीघ आहे तो त्यांनी त्यांची सून इंदुमती यांच्याशिवाय पूर्ण होत नाही. इंदुमतीबाईंचा आपल्याला उल्लेख करावा लागतो. राणी इंदुमती या वयाच्या 21व्या वर्षी विधवा झाल्या होत्या. त्यावेळच्या सर्व रूढींना झुगारून त्यांची शिक्षणाची व्यवस्था सोनवळी येथे केली होती. राणी इंदुमतीमध्ये समतेचा संस्कार व्हावा यासाठी त्यांच्यासोबत महाराजांनी त्यावेळी वेगवेगळ्या जातीतील 4 मुलींना सोबत ठेवलं होतं. इंदुमतीला केवळ पुस्तकी शिक्षण न देता चौफेर शिक्षण देण्याचा प्रयत्न शाहू महाराजांनी केला होता. इंदुमतीला शाहू महाराजांनी जे पत्र लिहिलं आहे, त्या पत्रात आपल्यासोबत असणाऱ्यांची काळजी घ्यावी, तसंच शिक्षणाचं महत्त्व सांगणारं जे असा संदेश त्यांनी त्या पत्रामध्ये दिला होता. इंदुमतीचं आयुष्य म्हणजे शाहू महाराजांनी स्त्रीविषयक सुधारणा करण्यासाठी तयार केलेली एक प्रयोगशाळा होती. शाहू महाराजांनी स्त्री शिक्षणाची बीजं 19व्या शतकाच्या सुरुवातीस रोवली. त्यानुसार आज महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची दिशा जी प्रगत झालेली आपल्याला हवी होती, मात्र आपण इतक्या वर्षानंतरही सर्व आश्वासक चित्र राज्यात विशेषतः ग्रामीण भागात आपल्याला दिसत नाही. 4थ्या वर्गापर्यंत मुलगी शिकली की पुढचं शिक्षण तिचं संपून जातं. अशा पद्धतीनं ग्रामीण भागाकडे लक्ष वेधून शाहू महाराजांच्या या स्त्री शिक्षणाचं धोरण अंमलात आणून चित्र बदलण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. स्त्रीला जर पूर्ण स्वातंत्र्य देण्यासाठी स्त्रीदास्य विमोचनाचे कायदे करण्याची आवश्यकता लक्षात घेतली, ती शाहू महाराजांनी 5 क्रांतिकारक कायदे केलेले आहेत. त्या कायद्यांचा उल्लेख मी आता पुन्हा एकदा करते. वर्ष 1917ला शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा केला. 1901च्या खाणेसुमारीनुसार ब्राह्मण जातीतील 5 वर्षाखालच्या 15,500 विधवा होत्या, तर 15 वर्षाखालील 3,25,000 विधवा होत्या आणि 25 वर्षाखालील 25,40,000 विधवा होत्या. ही दाहकता बघून शाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानामध्ये विधवा पुनर्विवाहाचा कायदा केला. एवढं करूनही ते थांबले नाहीत, तर त्यांनी त्यांची सून इंदुमतीपुढे ही पुनर्विवाहाचा प्रस्ताव ठेवला होता. आंतरजातीय आंतरधर्मीय विवाह कायदा हा शाहू महाराजांनी 12 जुलै 1919ला केला. त्यांनी आपल्या संस्थांमध्ये मुलींच्या शिक्षणाचं वय 12वरून 14 वर्ष केलं. या कायद्यात एक कलम असंही होतं, 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर लग्नासाठी मुलींना आपल्या पालकांची परवानगी घेण्याची गरज नाही.
स्वतंत्र भारतामध्ये 1955ला असा कायदा करण्यात आला होता. शाहू महाराजांचं कार्य हे किती काळाच्या पुढे होतं हे यावरून आपल्याला दिसतं. याच काळामध्ये पटेल बिल आलं होतं, ज्यामध्ये मुलींचं वय हे 12वरून 14 करावं असं म्हटलं होतं. आणि तत्कालीन सनातनी व्यवस्थेने या बिलाला प्रखर विरोध केला. नेहमीप्रमाणे स्त्रीला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारा हा कायदा शाहू महाराजांनी केला होता. त्यांनी केलेल्या घरगुती छळ प्रतिबंधक कायदा म्हणजे स्त्री उद्धारकांकडून स्त्रीमुक्तीकडे म्हणजे जाणारा हा जो कायदा आहे, अशा स्वरूपाचा हा कायदा भारत सरकारने 2005मध्ये संमत केला. जात पंचायतीकडे घटस्फोटासंदर्भात अधिकार शाहू महाराजांकडून घेतला होता. नको असलेल्या जोडीदारापासून काडीमोड करण्याचा कायदाही शाहू महाराजांनी स्त्रियांसाठी केला होता. समाजातील स्त्री उतरंडीमध्ये सर्वात खालच्या वर्गात असणारा स्त्री, देवदासी, जोगतिनी, मुरळी, भाविनी यांच्यासाठी 1920मध्ये कायदा केला आणि जोगतिनीची ही जी प्रथा आहे ती बंद केली. शाहूराव महाराजांनी जे कार्य केलं स्त्री उत्क्रांतीच्या दिशेनं एक महत्त्वाचा टप्पा होता असं आपल्याला दिसते. आणि या टप्प्यावर आपण सगळेजण खरं म्हणजे शाहू महाराजांचे आपल्यावर अत्यंत म्हणजे स्त्रियांवर अत्यंत उपकार आहेत आणि या उपकाराची जी परतफेड आहे ती परतफेड आपण कोणत्या स्वरूपामध्ये करणार या संदर्भामध्ये सुद्धा आपण विचार करण्याची गरज आहे. आणि या पद्धतीने शाहू महाराज बहुजनांच्या विकासासाठी प्रयत्नरत असलेला एक राजा होता असं आपल्याला दिसतं. आणि या संदर्भामध्ये महाराजांनी केलेले जे स्त्रियांसाठी आखलेले जे धोरण आहे हे धोरण फार महत्त्वाचं आहे. या धोरणाला धरूनच मला आपल्याला एक गोष्ट सांगावी लागते, कारण आम्ही ज्या नागपूर शहरामध्ये राहतो त्या नागपूरच्या संदर्भामध्ये महाराजांची एक आठवण आहे. ती आठवण मी आपल्यासोबत शेअर करू इच्छिते. 30 मे 1920ला नागपूरमध्ये अखिल भारतीय बहिष्कृत समाज परिषद झाली. महाराज अध्यक्ष होते. त्या परिषदेत ब्राह्मणांचा खूप विरोध होता. शाहू महाराज नागपुरात आले तेव्हा ब्राह्मणांनी जागोजागी भिंतीवर पोस्टर लावायला सुरुवात केली होती आणि त्यावर लिहिलं होतं, धेडांचा राजा शाहू महाराज. अशावेळी नागपुरातील समता सैनिक दलानं महत्त्वाची भूमिका बजावली आणि लावलेले सगळे पोस्टर्स फाडून टाकले. समता सैनिक दलाची ही कृती बघून, ज्याप्रमाणे घुबड सूर्याची रोशनी बघून बिळात दिवसा लपतो, त्याप्रमाणे सारे त्या काळातली जी मंडळी होती विरोधक ती लपली. आणि त्यामुळे त्या काळात समता सैनिक दलाने केलेल्या कार्याला आपल्याला सॅल्यूट करावा लागतो. महाराजांचं अध्यक्षीय भाषण अत्यंत मोलाचं आहे आणि ते म्हणाले की कोणत्याही माणसाला अस्पृश्य हा शब्द लावणं निंदनीय आहे. तुम्हाला अस्पृश्य म्हणणाऱ्यापेक्षा तुम्ही कितीतरी बुद्धिमान, पराक्रमी आणि सुविचारी आहात. तुम्ही या देशाचे घटक आहात. अशा प्रकारे नागपूरची बहिष्कृत परिषद महाराजांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालेली आहे, यशस्वी झालेली आहे. या पद्धतीनं महाराजांनी जे कार्य केलं, आज सत्तेत असूनही जे लोक घाबरतात त्या लोकांसाठी अत्यंत मोठं आणि महत्त्वाचं उदाहरण शाहू महाराजांचं आहे. आणि हे उदाहरण आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की शाहू महाराज फक्त राजे नव्हते, तर ते रयतेचे राजे होते, लोकांचे राजे होते. आणि या लोकनेत्यांनी
शेवटपर्यंत आपल्या रयतेला, आपल्या समाजाला माणुसकीची वागणूक कशी मिळेल याकरिता सातत्यानं प्रयत्न केलेले आपल्याला दिसतात. या महान नेत्याच्या जयंतीनिमित्तानं मी एवढंच सांगू इच्छिते, या महापुरुषांनी केलेल्या कार्यासाठी आपण सगळ्यांनी उतराई होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. बाबासाहेब आंबेडकर असो की महात्मा ज्योतिराव फुले असो, सावित्रीबाई फुले असो, यांच्या विचारांचा वारसा आपल्या सगळ्यांना या निमित्ताने अंमलात आणणं, आपल्या कायद्याची आपण जाणीव करून घेणं आणि आपल्या कायद्यांना अंमलात आणण्यासाठी आपण लढा दिला पाहिजे, यासाठी आपण एक चळवळ निर्माण करणं ही सुद्धा एक काळाची गरज आहे, असं मला या निमित्ताने सांगावंसं वाटतं. बहुजन संघटकनी मला इथे बोलण्याची संधी दिली, माझे विचार व्यक्त करण्याची संधी दिली आणि या चॅनलवरून बघणाऱ्या सर्वांनी माझं जे काही मत आहे, माझे जे काही विचार आहे ते ऐकून घेतले, त्याबद्दल मी बहुजन संघटकचे आणि या चॅनलवर उपलब्ध असलेल्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार व्यक्त करते आणि राजश्री शाहू महाराज जयंतीच्या सर्वांना मंगलकामना व्यक्त करते. धन्यवाद. जय भीम.